बघा, आपला आजचा प्रश्न आहे महाटीईटी 2024च्या पेपर मधला नफा तोट्याचा प्रश्न आहे. एका व्यक्तीने एका व्यवसायात काही रक्कम गुंतवली, त्यात त्याला 20% नफा झाला. नंतर त्याने नफ्यासहित संपूर्ण रक्कम दुसऱ्या व्यवसायात गुंतवली, त्यात त्याला 20% तोटा झाला. तर त्याला संपूर्ण व्यवहारात एकूण किती टक्के नफा की तोटा झाला ते काढा. 4 ऑप्शन आहेत. 5% नफा, 24% तोटा, 4% तोटा आणि 0% नफा. बघा, एका व्यक्तीने एका व्यवसायात काही रक्कम गुंतवली. आपण काय करूया की गुंतवणूक काढूया त्याची. गुंतवणूक 100 रुपये. तर त्याने 100 रुपये गुंतवले, ठीक आहे, आणि म्हणून त्यात त्याला 20% नफा झाला, म्हणून 20% नफा. 100 रुपयाचे 20% 20 रुपये होतात. 20 रुपये होतात, बरोबर. मग गुंतवणूक 100 रुपये, 20% नफा म्हणजे 20 रुपये, आणि म्हणून नफ्या सहित गुंतवणूक ही आपली किती होणार आहे? 120 रुपये. ठीक आहे, त्यांनी 120 रुपये कमवले. तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण महाटीईटी आणि सीटेटचे सगळे गणित जे आहेत ते आपल्या या चॅनलवरती शिकवणार आहोत, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या टीईटी परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळावेत गणित विषयामध्ये. 120 रुपये त्याने कमवले. तर दुसरा व्यवसाय त्याने केला. दुसरा व्यवसाय, त्यात बघा गुंतवणूक 120 होती, यावर त्याला 20% तोटा झालाय. 20% तोटा म्हणजेच काय? तोटा काय होता? तोटा हा होता 120 चे 20%. शून्य कॅन्सल करूया. वरचे शून्य, दोन खाली शून्य, 12 दुने 24, म्हणजे 24 रुपये त्याला काय झालाय? तोटा झालेला आहे. आणि म्हणून राहिलेली रक्कम किती राहिले? त्याने 100 रुपये गुंतवले होते, त्याचे 120 झाले. मग 120 वरती त्याला 24 रुपये तोटा झाला, -24, म्हणजे त्याला राहिले किती? 96 रुपये राहिले. ठीक आहे. आता मूळ रक्कम होती 100, राहिले 96, म्हणजे काय झाला? तोटा झाला. ठीक आहे, 100 रुपयाचे 96 झाले, तोटा झाला, आणि म्हणून आपण काय काढूया की तोटा किती होता? 96 वजा 100, 100 वजा 96, म्हणजे तोटा किती आहे? 4 रुपये. आणि हा पण 100 वर काढलाय, म्हणजे आपला पर्सेंट तोटा किती आहे? 4%. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? 4%. म्हणजे ऑप्शन 3 हा आपला बरोबर ऑप्शन आहे. पुन्हा एकदा सांगतो, गुंतवणूक 100 रुपये, 20% नफा, एकूण झाले 120. 120 चे आपण काढले 20%, 24 हा तोटा आहे, हा मायनस केला 120 मधून, राहिले 96. 96 जर राहिले तर 100 चे 96 झाले, म्हणजे 4 रुपये ते कमी झाले. 4 रुपये त्याला काय आहे? तोटा आहे. 100 चे 4 रुपये म्हणजे 4%, त्यामुळे तोटा आपला किती आहे? 4% आहे. अशा प्रकारे आपण नफा आणि तोटा या गणिताचा काढलेला आहे. अजून एक गणित घेऊया याच पेपर मधलं. प्रश्न बघा, प्रांजलने तिचा फ्लॅट दलालामार्फत विकला. फ्लॅटची विक्री किंमत 25 लाख रुपये आणि त्या व्यवहारात तिला शेकडा 2% दलाल द्यावी लागली, तर तिला फ्लॅट विकून किती रक्कम मिळाली? आता इथे बघा, तिने स्वतःचा फ्लॅट विकलेला आहे, त्यामुळे दलाल तिला द्यावी लागणार आहे. म्हणजेच विक्री किंमत, तिला विकून जी किंमत मिळणार आहे ती 25 लाखापेक्षा कमी आहे. मग इथे जर ऑप्शन 25 लाख असेल तर हे आधीच कॅन्सल होत आहे. ठीक आहे. दुसरं, 2% दलाल द्यायचे, त्यामुळं एवढी जास्त रक्कम जाणार नाही की फक्त 50,000 रुपये उरतील. 2% दलाली, त्यामुळे हा ऑप्शन पण जाईल. आता राहिले हे 2 ऑप्शन, दोघांपैकी एक आपलं उत्तर असणार आहे. तुम्ही कधीही एक्झामला गेलात तसं एलिमिनेशन करत जा की कुठले ऑप्शन आपल्याला काढून टाकता येतील आधीच. ठीक आहे. 24 लाख, 50,000 किंवा 20 लाख हे आपल्याला 2 ऑप्शन आहेत. बघूया. 25 लाख किंमत आहे, 2% दलाली आहे. ठीक आहे, म्हणजे तिला 98% तिला मिळणार आहे. तुम्ही असंही करू शकता किंवा 2% दलाली काढून ती मायनसही करू शकता. ठीक आहे, आपण काय करूया? 2% दलाली काढूया. मग दलाली किती आहे? 25 लाखाचे. 25 लाखाचे 2% दलाली आहे. 0 मायनस करा, 1, 2,
1 2 0 कॅन्सल झाले, उरलं काय हे 25 आणि हे 2, 25 2 50, ही दलाली किती आली 50,000 रुपये. ही दलाली आली 50,000, ही पण तिला द्यावी लागणार आहे आणि म्हणून तिला मिळालेली रक्कम, बघा सोपं आहे. तिला रक्कम किती मिळते तर 25 लाखाचा फ्लॅट होता, त्यातनं 50,000 मायनस झाले, तिला किती मिळतील 24,50,000 मिळतील. ठीक आहे, म्हणजे आपलं ऑप्शन 3 बरोबर आहे. आता याच आपण काय करूया 98% काढून बघूया बरं. तिला मिळालेली रक्कम, कारण आपल्याला ऑप्शन काढायचंय त्यामुळे आपल्याला गणित मोठं करायची गरज नाही. पण 98% तिला मिळतील कारण 2% दलाली जाईल. आपण 25 लाखाचे 98% काढू. हे 0 2 0 आणि 2 0 गेले. ठीक आहे, मग 25,000 गुणिले 98. आता का मी या पद्धतीने नाही केलं तुम्हाला कळलं असेल, कारण हा गुणाकार तुम्हाला अवघड जाईल, मोठा जाईल. त्यापेक्षा पटकन 2% काढले, ते मायनस केले आणि आपल्याला उत्तर मिळालं. ठीक आहे, आपण हा गुणाकार करूया. हा गुणाकार जवळपास आपला काय येणार, तोच येणार आहे 24,50,000 रुपये. ठीक आहे, मग तुम्ही दोन्ही पद्धतीने करू शकता, पण मला वाटतं ही पद्धत सोपी आहे कारण 2% काढणं सोपं आहे. 98 संख्या मोठी गुणाकारामध्ये जाते आणि आपल्यात वेळ जाऊ शकतो. ठीक आहे, अशा प्रकारे आपण 2 गणित घेतले महा TET 2024च्या पेपरमधून. आणखी गणित घेऊया पुढच्या व्हिडिओमध्ये.